तुका म्हणे मन चंचल, मन चंचल चपळ येता जाता नलगे वेड. बघा तुम्ही आत्ताच जर तुम्ही ठरवलं तर कुठल्या कुठं जाऊन येऊ शकता तुम्ही. बरेच जण तर घरी बी गेले असतील की चला बघ तिथून गेल्यानंतर पुन्हा आवर सावर करायचे, भांडे तसेच पडलेले आहे. बरेच जण सासरवाडीला जाऊन आले असते. मायबापू मनाचा स्वभाव आहे, मन चंचल आहे. तर मायबापू त्या मनाला आवरा. तर सज्जनांनो, माकडाचा स्वभाव आहे की या फांदीहून त्या फांदीवर उडायचं, त्या फांदीहून त्या फांदीवर उडायचं. तर ती राणी सांगायला लागली की मी अशीच उड्या मारता मारता एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, मग अचानक एका कर्वताकार झाडाला, कर्वताकार फांदीला माझा देह लागला आणि माझ्या देहाचे 2 तुकडे झाले म्हटले. तर अर्ध शरीर आहे ते नर्मदेच्या पाण्यात पडलं, नर्मदेच्या जलात पडलं आणि जे मुंडक होतं ते या झाडाला लटकलं होतं म्हटलं. म्हणजे माझ्या शरीराला अर्ध्या धडाला नर्मदेचा स्पर्श झाला म्हणून मी सर्वांगाने सुंदर होती आणि फक्त माझं मुख एका माकडिनी प्रमाणे होतं आणि आता त्याला सुद्धा स्पर्श झाला म्हणून पुन्हा मला हे सुंदर असं शरीर प्राप्त झालं. तर मायबापू हो, एका पशुचा देह सुद्धा बदलू शकतो आणि त्यांना पुन्हा त्या ठिकाणी चांगलं सौंदर्य प्राप्त होऊ शकतं. तर एका माकडाच्या देहाचा सुद्धा उद्धार झाला आणि म्हणून त्या ठिकाणी त्या तीर्थाचं नाव पडलं मर्कटेश्वर तीर्थ. बोलिये मर्कटेश्वर भगवान की जय. तर मायबापू हो, त्या प्रत्येक तीर्थाचं महत्व आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण जर यज्ञ केला, आपण जर दान धर्म केले मायबापू हो, तर त्याचं अगणित फल आपल्या पदरात पडतं. पण ते कधी घडेल? आपण ज्या वेळेला तीर्थयात्रा करू त्याच वेळेला ते घडेल. आणि म्हणून मायबापू, जीवनामध्ये जर जाता आलं तर नर्मदेची परिक्रमा करा. तुम्ही बसने का जात नाही? निदान काही तीर्थांचं दर्शन तर घडेल. एवढे तीर्थ, अगणित तीर्थ नर्मदा मैयाच्या पावन किनाऱ्यावरती आहे. तर एका मरकटाचा उद्धार केला आणि मायबापू शेवटी त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. असं सुंदर आख्यान सांगितलं की जो कुणी ते श्रवण करेल त्याला सुद्धा भगवान परमात्म्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होईल, भक्ती निर्माण होईल आणि त्याला सुद्धा अपार भक्ती झाल्यानंतर शिवलोकाची प्राप्ती होईल. असं त्या तीर्थाला त्या ठिकाणी त्याचं महिमान सांगितलं. 2 मिनिटं सर्वांनी चिंतन करा आणि नंतर पुन्हा दुसऱ्या तीर्थाची कथा आपण पाहणार आहोत. सर्वांनी चिंतन करा. मैया अमरकंटक वाले तुम हो भोली भाली, मैया अमरकंटक वाले तुम हो भोली भाली, मैया चार भुजा वाली तुम हो भोली भाली, मैया चार भुजा वाली तुम हो भोली भाली. तेरे गुण गाते गए साधु बजा बजा ताली, तेरे गुण गाते गए साधु बजा बजा की ताली, मैया चार भुजा वाली तुम हो भोली भाली, मैया चार भुजा वाली तुम हो भोली भाली. भूरे मगर पर बिनी सवारी हाथ कमल का मोहा, पूरे मगर पर मिली सवारी हाथ कमल का फूल, पूरे मगर पर तेरी सवारी हाथ कमल का फूल. आप सबको देती रिद्धि सिद्धि, सबको देती रिद्धि सिद्धि, हमें गई क्यों हो, हमें गई क्यों हो. सबको देती रिद्धि सिद्धि,
में गई भूत मैया चार भुजा वाली तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोले भाली ओ मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली मैया अमर कंटकवाली तुम हो भोले भाली नर्मदे घर जय हो राधेश्याम गाड़ी बोल नहीं हमारा कुतुब कबीला नहीं मात और नहीं हमारा कुतुब कबीला नहीं मातोरता हम तो आए शरण तुम्हारी शरण पड़े कीला हम तो आए शरण तुम्हारी शरण पड़े कीला मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तो भोले भाली मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली मैया अमर कंटकवाली तुम हो भोले भाली जय हो निर्धनियों को धन देती गई अज्ञानी को ज्ञान बोला निर्धनियों को धन देती है अज्ञानी को ज्ञान निर्धनियों को धन देती गई अज्ञानी को ज्ञान निर्धनियों को धन देती है अज्ञानी को ज्ञान अभिमानी का मान घटाती कोटि नाम निशान अभिमानी का नाम घटाती कोटि नाम निशान मैया चार भुजा वारी तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली मैया अमर कंटकवाली तुम हो भोली भाली मैया अमर कंटकवाली तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली मैया अमर कंटकवाली तुम हो भोली भाली मैया अमर कंटकवाली तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी जय हो भोली भाली नर्मदे 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 गाड़ी बजा नर्मदे 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 ओ नर्मदे 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 ओ नर्मदे 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 जय नर्मदे 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 पतित पावनी जगत तारणी भगरवायनी नर्मदे हर पतित पावनी जगत तारणी माँ जगवायनी नर्मदे 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 नर्मदा मैया की जय राजाने आपलं बलाढ्य असं सैन्य आपल्या जवळ घेतलं, सर्वांना आपल्या सोबत घेतलं
आणि मायबापू त्या ठिकाणी तो शिकार करण्यासाठी वनामध्ये निघालेला आहे. राजा भरपूर फिरला, मोठमोठे हरिण राजाला दिसले, पण राजाने त्यांना मारलं नाही. आणि राजाची ती सेना पाहून त्या हरिण पडून जायचे. मग बराच फिरला राजा, हत्तीची शिकार झाली नाही. आणि मग एक वेळा बाकीचं जे काही सैन्य आहे ते त्या हरणांच्या मागे पडून गेलं. आता राजा राहिला एकटा. मग एकटा राहिला मग ते लहान लहान हरणांचा एक कळप दिसला की त्या कळपामध्ये हा जो शृंगी ऋषी आहे त्या हरणाच्या रूपामध्ये त्या हरणांमध्ये खेळत होता. आणि खेळत असताना राजाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आणि राजाला सुद्धा जिज्ञासा निर्माण झाली, राजाला भूक लागली. राजा म्हणायला लागला की हे लहान लहान पाडस दिसताय, यांच्यातलीच एक शिकार करतो. मला आता खूप भूक लागली म्हटले आणि माझी भूक भागवतो. आणि त्यावेळेला मायबापू एका झाडाखाली बसून शब्दवेदी बाणामध्ये प्रवीण असलेला तो राजा शब्दवेदी बाण त्याने अनुसंधान केलं आणि मायबापू तो बाण सोडला. आणि तो बाण त्या ऋषी शृंगीच्या अगदी उर्मी लागला. आणि कृष्ण 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 असा आवाज त्याचा आला. आणि आवाज आल्याबरोबर जोरात आरडी मारायला लागला, कृष्ण कृष्ण कृष्ण. तर त्या ठिकाणी तसा आवाज आल्यानंतर हा लगेच भानावर आला, विचार करू लागला की आजपर्यंत मी पशुची त्या ठिकाणी शिकार केलेली आहे, पण ही तर एखाद्या मानवाची हत्या दिसते. आणि मायबापू विचार करत करत त्या आवाजाच्या दिशेने गेला. पाहिलं तर काय की एक बालक होता, एक तरुणाची हत्या आहे. आणि तो तरुण त्या ठिकाणी हुंदके देतोय, सांगतोय की कोण आहात तुम्ही, का म्हणून मला मारलं तुम्ही आज एका ब्राह्मणाची हत्या केली म्हटले, एका ब्राह्मणाची हत्या केली म्हटले तुम्ही. म्हटले अरे बाबा मला माफ कर, मी एक हरिण समजून त्या ठिकाणी बाणाचं अनुसंधान केलं, आता तुम्हाला याचं फळ भोगावं लागेल म्हटले. मग मला सांग म्हटले मी आता काय करू, मी या पापातून कसा मुक्त होईल. म्हटले काही हरकत नाही, तुम्ही माझ्या घरी जा, माझ्या वडिलांना सर्व सत्य घटना सांगा. आणि ती सांगितल्यानंतर माझ्या बाबांनी जर तुम्हाला माफ केलं तर तुम्ही त्या पापातून मुक्त व्हाल. आणि मायबापू त्याच वेळेला त्याने त्या शृंगी ऋषीच्या देहाचं त्या ठिकाणी त्याचं श्राद्ध कर्म केलं, त्याला अग्नी दिला. राजा आपल्या घरी गेला, वाराणसीला गेला. विचार करतोय की या मुलाने सांगितलं की पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर माझ्या वडिलांजवळ जा. पुन्हा त्याला पश्चाताप झाला आणि मायबापू न राहून अगदी चोर पावलांनी त्या आश्रमाच्या जवळ गेला. आणि जवळ गेल्यानंतर त्या दीर्घ तपा महामुनींच्या आश्रमामध्ये गेला. आणि पाहिलं मायबापू, ऋषी म्हणायला लागले आपण कोण आहात. म्हटले मी वाराणसीचा राजा आहे, माझं नाव चित्रसेन. म्हटले मग इथं का आला तुम्ही. बसा म्हणणे, तुमचा आदरातिथ्य करतो, आम्हाला तुमची सेवा घडू द्या, तुम्ही राजा आहात. त्याने सांगितलं मी त्या लायकीचा नाही, माझी तेवढी पात्रता नाही. आणि त्यावेळेला मायबापू सर्व सत्य घटना ज्या वेळेला त्याने सांगितली की हे महामुनी, तुमचा एक मुलगा माझ्या हातून हरिण समजून मी शब्दवेदी बाण सोडला आणि तुमचा एक मुलगा मेला. आणि मायबापू तो शब्द ऐकल्या बरोबर त्या महामुनींची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि म्हणायला लागले राजा तू काय केलं राजा. अरे तू एक हत्या केली नाही, तू एका ब्राह्मणाची हत्या केली नाही, तर तू 11 हत्या केल्या कुठले. सगळ्यात लहान मुलगा, धर्म धुरंधर, ज्ञानी ज्ञानी असा माझा मुलगा, आणि हे जर त्याच्या आईला कळू दे म्हटले
तर ती जागेच त्या ठिकाणी प्राण सोडेल. आणि त्यावेळेला मायबाप हो, आपल्या घरी कुणीतरी आलंय म्हणून त्या मुलाची आई आली. आणि ती आई आल्यानंतर तिने ऐकलं की माझा मुलगा मेला. आणि मायबाप हो, एखाद्या वेळेला जशी एखादी गाय आपल्या पाळसासाठी पडत सुटते, माझा मुलगा मेला असं पाहिल्याबरोबर तिने आपल्या आश्रमाच्या बाहेर आली. अरे शृंगी, बाळा कुठे गेला शृंगी? माझं बाळ कुठे गेले बाळा? अरे माझ्या जवळ ये बाळा. अरे बाळा, तुला माझ्या मिठीत घ्यायचंय बाळा. कुठे गेला माझा बाळ? कुठे गेला माझा बाळ? मी रडते ठाई ठाई. येणार रे बाळा मला झोप येत नाही. येणार रे बाळा मला झोप येत नाही. कुठे गेला माझा बाळा? मी रडते ठाई ठाई. कुठे गेला माझा बाळा? रडते ठाई ठाई. येणार बाळा मला झोप येत नाही. येणार बाळा मला झोप येत नाही. सण हा येता आज दिवाळी, जमतील साऱ्या लेकी बाळी. अरे कुठे गेलास? अरे दिवाळीचा सण येईल आता, सर्व तुझ्या बहिणी घरी येतील. त्या बहिणी सुद्धा रडतील. रक्षाबंधनचा सण येईल, त्या म्हणतील दादा, आमचा सर्वांचा लाडका तू आम्हाला सोडून गेला आणि आता कुणाच्या हातात मी राखी बांधू? कोण आणील दादा मला पैठणीची साडी? येणार दादा मला झोप येत नाही. अरे बाळा, कुठे गेलास तू? मला का दिसत नाही? मायबापू असं म्हणतात की जे लहान बालक असत, त्या बालकामध्ये शीतलता असते, की ज्या वेळेला आई त्याला स्पर्श करते त्या वेळेला ते बाळही शांत होतं, ती आई शांत होते. आणि मायबापू रडायला लागली. दीर्घतपा ऋषी म्हणायला लागले, राजा, अरे तू एक नाही, तू 11 ब्रह्महत्या केल्या म्हटले. तू 11 ब्रह्महत्या केल्या. मी, माझा मुलगा आणि माझ्या 3 मुलं, 3 सुनाय, 4 मुलं 4 सुना आणि एक माझी पत्नी. म्हणून तुला सांगतो, तुला जर या पापातून मुक्त व्हायचं असेल तर तू नर्मदेच्या किराणी आमचा देह घेऊन चाल. आम्ही आता मरतोय, सर्वच्या सर्व आम्ही आता जिवंत राहणार नाही, आमच्या प्राणाचा त्याग करणार आहे. आणि तू त्या ठिकाणी, की ज्या ठिकाणी नर्मदेचा प्रवाह आहे, त्या ठिकाणी शूलभेद नावाचं तीर्थ आहे, त्या तीर्थामध्ये नेऊन तू आमच्या अस्थि विसर्जन कर, आमचं श्राद्ध कर्म कर. आणि त्याच वेळेला तुला तू पाप मुक्त होशील. मायबापू राजाने कुणालाच सांगितलं नाही. जवळ जवळ 10 प्रेत आपल्या सोबत घेऊन राजा कुठे गेला? नर्मदेच्या किनारी गेला. हे सर्वच्या सर्व मरून पडलेले, त्यांची प्रेत तो तिथं घेऊन गेला, त्यांचं विसर्जन केलं. आणि मायबापू त्यांच्या अस्थी त्याने त्या नर्मदेमध्ये प्रवाहित केल्या. त्यांचं श्राद्ध कर्म त्या तीर्थावरती केलं. आणि त्याच वेळेला मायबापू त्या लिंगाची स्थापना केली. स्वतः भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि त्याच वेळेला त्या तीर्थाचा महिमा, तर शूलभेद तीर्थ, मायबापू त्या तीर्थाचा महिमा आहे की त्या तीर्थामध्ये जाऊन जर आपण आपल्या पूर्वजांच्या, आपल्या वाड वडिलांच्या अस्थि विसर्जन केल्या, त्यांचं श्राद्ध तर्पण केलं, तर निश्चितच त्यांना मुक्ती प्राप्त होते. एवढं सुंदर आणि एवढं पवित्र आणि एवढं महिमान त्या तीर्थाचं आहे. म्हणून आजची आपली परिक्रमा त्या शूलभेद तीर्थावरती आपण मुक्कामाला थांबणार आहे. जे चांगलं असेल माझ्या गुरूंचं आहे, वाईट असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे. झालेली सेवा
माता नर्मदेच्या पावन चरणावरती त्या ठिकाणी समर्पित 2 मिनिटं सर्वांनी चिंतन करा, उठून उभे राहा आणि आरतीचे यजमान त्यांनी आरतीची तयारी करा. सर्वांनी टाळ्या वाजवा आणि नृत्य सादर करा नर्मदेच्या चरणी. नर्मदा मैया तेरी होवे जय जयकार, मैया तेरी होवे जय जयकार, नर्मदा मैया तेरी होवे जय जयकार, नर्मदा मैया तेरी होवे जय जयकार, होवे जय जयकार 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 तेरी होवे जय जयकार, मैया तेरी होवे जय जयकार, नर्मदा मैया तेरी होवे जय जयकार, नर्मदा मैया तेरी होवे जय जयकार, नर्मदा मैया तेरी होवे जय जयकार. जय जय होवे जय जयकार मैया होवे जयकार, होवे जय जयकार मैया होवे जय जयकार, होवे जय जयकार तेरी होवे जय जयकार, होवे जय जयकार मैया होवे जय जयकार, नर्मदा मैया तेरी 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 होवे जय जयकार. जय हो तेरा देव. जय हो. नर्मदा